स्ट्रीट फूड क्या बना रहे हैं अनोखा? आलू टिक्की। आलू टिक्की। तो आलू टिक्की बोलो ना ऐसे, तब थोड़ा आलू टिक्की। अच्छा चलो ठीक है, ओके। आलू टिक्की में ये आलू की टिक्की इतनी सारी चीजें क्या है? ते सगळं खूप काय काय आहे ते मी नंतर नंतर सांगते, कारण इतकं जास्त आहे ना हाँ, की आपण करत करत जाऊ. इसकी शक्ल देख के लगता ना कभी ये चाट की दुकान नहीं खोल सकती है। टेंशन है बहुत ज्यादा। क्या क्या है? अच्छा थोड़ा सा मैं आसान कर देता हूँ। ठीक है। हे त्याचं स्टफिंग आहे. उड़द दाल। उडदाची डाळ. उड़ उडदाची डाळ. उड़दाची दाल, उड़द दाल ना? हाँ, ओके ओके। हिरवी मिरची आणि आलं. करू हिरवी मिर्च देतो? नहीं आलू, चलो ओके हो गया। आणि आलं. आलू आलू तो आलू आलं. आलू वाला, आलू वाला, आलू वाला। हिरवी टेंशन है। मिरची. हिरवी मिर्ची और डालू? नहीं, बस लाल डालो थोड़ी। ओके. लाल मतलब? लाल तिखट. लाल तिखट। मीठ मीठ. मीठ ओके। थोडी कोथिंबीर. डालो, रखिए तो डालो, उसमें क्या है? ओके, कोथिंबीर, चिरलेली कोथिंबीर। चिरलेली कोथिंबीर. ओके, बस। बटाटा। बटाटा में क्या डालना है? मीठ. मीठ ओके। जिरं घालायचंय का? नहीं नको. नको, बरं. बस। नमक, चवी पूरक, चवीपुरतं मीठ. पुरतं मीठ, चवी पुरतं मीठ। ओके, ये हो गया, वो हो गया, और अब तो कुछ नहीं है ना? आता बस आता गोळे करायचे हाँ ओके। आणि त्याच्यामध्ये त्याला पकाना भी है ना? तेल। अशी जाडशीर टिक्की करू ना तयार, का पातळ करू? नहीं नहीं, हाँ। जाड करू ना. ही अशी करून त्याच्यामध्ये हे आपण सारण भरायचंय. सारण। आणखी थोडं भरते. हाँ बिल्कुल, यस। और दबाओ उसको। ये जो है, अच्छा अच्छा, इसको टेस्ट कर लेना चाहिए। ओके, टिक्की, ये गरम तेल, पर बहुत ज्यादा गरम तेल नहीं। ओके, अच्छा अब इसको सेकना है प्यार से। तर जोवर ती टिक्की बनतीये तोवर आपली आणखीन एक टिक्की तयार आहे. हिला असं साईडनी जरा क्रॅक जरी आले तरी असे हाताने त्याचे चिमटे काढून ते आपण बंद करूया. ह्याचे काय हाल आहेत. ह्याला आपण थोडं कोपऱ्यात ढकलून देऊया, म्हणजे काय ते तांबूस रंग येत राहील. आता ही आपली टिक्की, ह्याला थोडंसं कॉर्नफ्लोअर लावायचंय. आणि ही परत आपण तेलावर ठेवून द्यायची आहे. आता कसं छानपैकी तेल गरम झालंय, तर ह्याला आपण उलटूया. हो, ह्याला अजून थोडा रंग आला तरी चालेल. तर आता आपण ह्या प्लेटमध्ये घेऊया. एका वेळी एक टिक्की. आणि त्याच्यावरती आपण घालूया थंडगार दही. आता हे दही आहे प्लेन. तुम्हाला जर हवं असेल तर थोडी पिठी साखर घाला, तर थोडंसं गोड होईल दही. दही झालं. आता थोडीशी हिरवी चटणी आणि थोडीशी गोड चटणी. आणि ह्याच्यावर घालूया थोडंसं जिऱ्याची पावडर, थोडा चाट मसाला
थोडं लाल तिखट आणि कोथिंबीर, आणि ही आपली दिल्लीवाली आलू टिक्की तयार. पण ह्याच्यामध्ये आणखीन एक म्हणजे आपण काय करू शकतो, तर ह्या आहेत माझ्याकडे पुऱ्या, कडक पुरी. ती अशी वरनं क्रश करून आपण घालायची.